सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता आज रविवार, तर आज 5 वाजता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे 2,500 रुपये, जे की या जिल्ह्यांमध्ये 1,500, 1,000 व 2,500 रुपये. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ व दिव्यांगांचे पैसे, जे की या जिल्ह्यांमध्ये 5 वाजल्यापासून. तर सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रविवार सकाळी 5 वाजता, जे काही इथं सायंकाळी 5 वाजता इथं 1,000 रुपये, 1,500 रुपये व 2,500 रुपये जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही, तर यामध्ये कोणाला पैसे मिळणार आहेत ते आपण इथं पाहणार आहे. जे की आज पैसे खात्यामध्ये थेट DBTच्या माध्यमातून इथं पैसे जमा होत आहेत. तर आता या डिसेंबरचा जो काही महिन्याचा हप्ता आहे ते प्रलंबित हप्ता म्हणजे शासनाकडून टप्प्याटप्प्याने DBTच्या द्वारे सर्वांच्या खात्यामध्ये 1,000, 1,500 व 2,500 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये इथं पैसे जमा होत आहे. तर आज सायंकाळी 5 वाजल्यानंतर अनेक खात्यांमध्ये एंट्रीमध्ये तुम्हाला दिसून येईल की तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा झाले की नाही. तर आता सदर ही जी योजना आहे ते विधवा महिला असेल, त्यानंतर अपंग असेल, अंध व्यक्ती असेल, वृद्ध असेल, गंभीर आजारग्रस्त असेल, तर अशांना 1,000 रुपये महिना, 1,500 रुपये व 2,500 रुपये या महिन्याप्रमाणे तुम्हाला पैसे आता थेट तुमच्या खात्यामध्ये जे काही DBTच्या माध्यमातून 1,000 रुपये, 1,500 रुपये आणि 2,500 रुपये. आता तुम्हाला यामध्ये 1,000 रुपये मिळते, बरेच जणांना इथं 1,500 रुपये व काही जणांना 2,500 रुपये. तर आता यामध्ये निधीमध्ये जे काही 1,000 रुपये वाढ करण्यात आलेली आहे. तर आता यांमध्ये जे काही या जिल्ह्यांमध्ये 1,000 रुपये, 1,500 रुपये, 2,500 रुपये जे की या जिल्ह्यांमध्ये इथं जमा होत आहे. तर आता तुमच्या जिल्ह्यात किती जमा होत आहे ते तुम्ही इथून चेक करा. तर आता या जिल्ह्यांमध्ये यामध्ये नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, तर या जिल्ह्यांतील पैसे जे की खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे, दिव्यांगाचे, श्रावणबाळाचे पैसे थेट खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर यामध्ये एकूण 15 जिल्हे आहे. तर आता या 15 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही इथं चेक करून घ्या. तर आता 15 जिल्ह्यात ते पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. यामध्ये नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, त्यानंतर आपलं नागपूर, अमरावती. तर यामध्ये एकूण 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे. तर आता यामध्ये जे काही बाकी राहिलेले जिल्हे आहे, काय आहे या जिल्ह्यांमध्ये बाकी जे काही जिल्हे इथं राहिलेले आहे. तर या बाकी जिल्ह्यांमध्ये यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, बीड आहे, लातूर आहे, उस्मानाबाद आहे, धाराशिव आहे, परभणी आहे, हिंगोली आहे. तर आता जे की या जिल्ह्यांमध्ये आता टाईम इथं लागणार आहे. म्हणजे या दिवसा म्हणजे 1 दिवस लागू शकतो किंवा यामध्ये तुम्हाला 2 दिवस इथं लागू शकतात, जे की खात्यामध्ये पैसे जमा होण्याकरिता. तर इथं घाबरण्याचं काही कारण नाही. ज्यांना पैसे आलेले नसेल तर अशांनी वेट करायचं आहे. तर आता खालीसुद्धा आपण जिल्हे बघणार आहे. त्यानंतर जे की या जिल्ह्यांमध्ये इथं जमा होईल, तर त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर या जिल्ह्यांमध्ये कधीपासून रविवारपासून थेट खात्यामध्ये 2,500 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात. त्यानंतर आता यामध्ये 2,500 रुपये जे की थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. किती रुपये होत आहे इथं? 2,500 रुपये इथं जमा होत आहे. तर आता यामध्ये तुम्हाला 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळते की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर आता ज्यांना कोणाला पैसे तर जमा व्हायचे राहिलेले आहे, तर अशांच्या खात्यामध्ये आता 2 कुटुंबामध्ये अधिक पात्र इथं व्यक्ती राहणार नाही आहे. यामध्ये पात्रता जे की एकच व्यक्ती इथं राहणार आहे. त्यानंतर कागदपत्र तुमचे अपडेट असणे आवश्यक आहे, DBT ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे इथं जमा केले जाणार आहे. तर आता ज्यांचे पैसे इथं बंद, त्याचप्रमाणे त्यांनी काय करायचं आहे, ज्यांचे पैसे इथं 1,000 रुपये असेल, जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ कोणाला 1,500 रुपये मिळते व आता 2,500 रुपये जे की नवीन GR नुसार. तर आता तुमचे पैसे इथं बंद झालेले असतील तर तुम्हाला हे तपासून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुमचं
आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. त्यानंतर DBT इनॲक्टिव्ह आहे का ती लिंक चेक करून घ्या. त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन. तर यामध्ये तहसील कार्यालयात जाऊन किंवा समाज कल्याणमध्ये भेट तुम्हाला इथे द्यायची आहे. आधार अपडेट नसेल तर आधार अपडेट इथं तुम्हाला करायचं आहे. अर्जाची स्थिती तुम्हाला इथं जाणून घ्यायची आहे. तर आज जे काही रविवार तर जे काही सायंकाळी 5 वाजल्यापासून थेट खात्यामध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर आता यामध्ये जे की 1000 रुपये, 1500 रुपये, 2500 रुपये डिस्ट्रिक्ट वाईज इथं टप्प्याटप्प्याने. तर आता यामध्ये कधी रात्री 10 ते 12 वाजल्यानंतर एंट्री तुम्हाला दिसू लागणार आहे. तर जे काही रविवार पैसे थेट DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे तर पाठवलेले आहे. तर ज्यांना कोणाला SMS आलेला नसेल तर घाबरण्याचं काही कारण नाही. पैसे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील तर लगेच तुम्ही तुमचं खातं